नमस्कार. शिवसेना या पक्षाच्या सत्तेचं हस्तांतरण करण्याची वेळ येत होती. म्हणजे बाळासाहेब जराशे वृद्ध होत होते, तेव्हा बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कोणाच्या हवाली होणार, कुणाचा आवाज शिवसेनेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा असणार जो पुढे पहिल्या क्रमांकाचा येईल, याची चर्चा सुरू झाली. आणि सगळ्यात पहिल्यांदा बळी गेला तो नारायण राणेंचा. कारण नारायण राणे शिवसेनेमध्ये एक बुलंद आवाज म्हणून पुढे येत होते. शिवसेना नारायण राणे बाळासाहेबांच्या स्टाईलनं चालवत होते, दानत होती देण्याची. ते असं माझ्या हाती काही नाही म्हणून बसत नव्हते. ते देना बँक बनलेले होते आणि शिवसैनिकांना बळ देत होते. मग नारायण राणेंचा राजकीय बळी देत शिवसेनेतली सत्ता ही उद्धव ठाकरेंच्याकडे राहील याची व्यवस्था केली गेली. उद्धव ठाकरेंच्या मार्गात अनेक अडचणी होत्या. मग आले मनोहर जोशी. वृद्धापकाळात काहीही त्रास देण्याची शक्यता नसताना भर सभेतून मनोहर जोशींना जावं लागलं. दुसरा बळी मनोहर जोशींचा गेला. आता तिसरा बळी तो होता राज ठाकरेंचा. राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या पदाला अपेक्षित धरून होते की हे पद आपल्याला मिळेल, शिवसेनेचे उत्तराधिकारी आपण होऊ, असं राज ठाकरेंना वाटत होतं. आणि हे वाटणंच राज ठाकरेंना शिवसेनेच्या बाहेरचा रस्ता दाखवायला कारणीभूत ठरलं आणि एका वेगळ्या पक्षाचा जन्म झाला. मनोहर जोशी शिवसेनेत राहिले, नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, तर राज ठाकरेंनी आपापला पक्ष स्थापन केला. ही स्थिती झाली. म्हणजे एका उद्धवसाठी 3 बळी दिले गेले. आता प्रॉब्लेम असा झाला की उद्धव ठाकरेंच्याकडं बळी द्यायला कोणीच उरलं नाही, कोणीच नाही. आणि शिवसेना हा पक्ष शिवसेना उबाठा झाला. आता या शिवसेना उबाठा या पक्षाचं प्रमुख पद कोणाकडे द्यायचं, बळी द्यायला कोणीच नाही आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख ते राहणार, हे नक्की झालं. कोणाचा तरी बळी द्यायला हवा ना, सवय लागली आहे, कोणाच तरी बळी द्यायला हवा. मग या पक्षाच्या सत्तेचं हस्तांतरण करताना बळी कोणाचा द्यायचा हा प्रश्न उपस्थित झाला आणि निर्णय झाला आता बळी उद्धव ठाकरेंचाच. कारण शिवसेना हस्तांतरित करायची आहे, उबाठा गट हस्तांतरित करायचा आहे तो आदित्य ठाकरे यांच्याकडे. म्हणजे शिवसेना उबाठा हा गट आता शिवसेना उबाठा होणार आहे. उबाठा म्हणजे आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. असं म्हटलं की तुम्हाला उगाच मी शक्ती कपूर सारखा फील येईल, तसं काही समजू नका. बिऊ तसलं काय म्हणत नाहीये मी. तर आता यांचा बळी देण्याचं नक्की झालेलं आहे. त्यामुळं आता कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करताना आदित्य ठाकरेंची शिवसेनेची सगळी सूत्र ही आदित्यकडे जाणार आहेत. आठवा, बाळासाहेब शिवसेना प्रमुख असताना शिवसेनेच्या कार्याध्यक्षाची निवड महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये झाली होती आणि तिथेच राज ठाकरेंचं खटकलेलं होतं. स्वतः राज ठाकरेंनी ती घोषणा केलेली होती. ज्या क्षणी उद्धव कार्याध्यक्ष झाले त्या क्षणी बाळासाहेब सरकार म्हणून आतल्या खोलीत गेले आणि बाहेरच्या खोलीत, बाहेरच्या दिवाणखान्यात सरकारांचा दरबार, धाकल्या सरकारांचा दरबार बसू लागला. आता धाकल्याहून धाकल्या सरकारांचा दरबार बसणार आहे आणि उद्धव ठाकरे आता आतल्या बाजूला जाणार आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी या सगळ्याची पेरणी आधीपासून करायला सुरुवात केली होती. उद्धव ठाकरेंनी नाही, कुठून झाली होती, म्हणजे बाळकडूचे दिवस संपले की पाटणकर काढा कसा ॲक्टिव्ह होतो आणि त्या पाटणकर काढ्यानी कसा यांचा काटा काढला हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पाटणकर काड्यांच्या सल्ल्यावरून बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे बाळासाहेबांना खोलीत बसवून कारभार करत होते. आता आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना खोलीत बसवून कारभार करणार आहेत. याची सुरुवात आधीपासून झालेली आहे. मी तुम्हाला ते सांगत होतो, याची सुरुवात आधीपासून झालेली आहे. कशी झाली आहे? उद्धव ठाकरे बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. काही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी, ते असं करत होते. म्हणजे फटाकावाला तरी असं करायचे, खाली बसताना असं उचलून घ्यायचं. जरा बघा,
जागते रहो, मेरे भरोसे पर मत रहो. पाहिलं, म्हणजे मी आता शारीरिक दृष्ट्या थकत चाललोय हे उद्धव ठाकरे सांगत होते. एवढंच नाही तर हॉस्पिटलला पडल्यावर नाकावर डास बसला, माशी बसली, हकलायची कशी असा प्रश्न उद्धव ठाकरेंना पडलेला होता. उद्धव ठाकरे हे सगळं गुपचूप करत नव्हते, म्हणजे जाहीरपणे सांगत होते. कारण काय होतं, हळू उद्धव ठाकरेंना हे दर्शवायचं होतं की आता माझी शारीरिक स्थिती उत्तम नाही आहे. ह्या पक्ष चालवण्याची जबाबदारी आता दुसऱ्या कोणावर तरी द्यावी लागेल. दुसऱ्या कोणावर तरी म्हणजे कोणावर? तर दुसऱ्या कोणावर म्हणजे अन्य कोणत्या शिवसैनिकावर नाही, तर आदित्य ठाकरेंवरती जबाबदारी द्यायची होती. बरोबर आदित्य ठाकरेंना पुढे करून उद्धव ठाकरेंनी आता शिवबाठा हा पक्ष शिवबाठा असा काय तुम्ही बघा, आता ते फार अवघड होणार आहे पुढे आता. कारण या पक्षाचे असे गट पडण्याची शक्यता आहे. कारण जर आदित्य ठाकरे समर्थक बनले काही लोकांचे, तर मग संजय राऊतांचं काय होणार आहे? कारण प्रियंका चतुर्वेदी, संजय राऊत हे वाद सर्वश्रुत आहेत. अनेक जण आदित्य ठाकरेंना जबाबदार धरतात, दोषी धरतात, त्यांना जमत नाही म्हणतात. आता जमत नाही असं म्हणणारे तेच आहेत ज्यांना काही जमू दिलं गेलेलं नाही आहे. त्यामुळं आता हा पक्ष आदित्य ठाकरेंकडे जातोय आणि यावेळी बळी मात्र उद्धव ठाकरेंचा दिला जातोय, कारण बळी द्यायला दुसरं कोणी उरलेलं नाही आहे. आता बघूया कार्यकारी अध्यक्ष आता कसं कार्य करतात आणि या पक्षाला कशी नवीन उभारी देण्याचा प्रयत्न करतात. बाकी कारण आता उद्धव ठाकरेंच्या हातात काहीच उरलेलं नाही आहे, म्हणून आदित्य झालेत. आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या हातात काहीच उरलं नाही, माईक शिवाय काही उरलेलं नाही हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळं आता नवे येणारे कार्यकारी अध्यक्ष काय करतात ते बघूया. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.